नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, तुम्ही ठरलं तर मगचा नवीन प्रोमो पाहिला का? नवीन प्रोमो जबरदस्त आहे. मधुभाऊंना त्यांचा आश्रम परत मिळाला आहे. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आता सायली आणि मधुभाऊंना सॉरी म्हटलं आहे. एक कार्ड वगैरे बनवून छानपैकी तिथे पूर्णाजीसुद्धा असतात प्रेक्षकांनो, आणि प्रतिमासुद्धा असते. तर प्रतिमाला एक भिंतीवरती काहीतरी असं चित्र दिसतं, जे सेम सायलीने लहानपणी म्हणजे तन्वी लहानपणी काढत असते, खरी तन्वी म्हणजे आपली सायली. आणि त्याच नंतर ते सेम चित्र आता मधुभाऊंना सुद्धा आपल्या सायलीच्या लहानपणीच्या ड्रॉइंग बुकमध्ये दिसलंय. तर आता मधुभाऊंना एक शंका येते की सायलीच तर खरी तन्वी नाही. तर बघूया प्रेक्षकांनो, सध्या तर आपण काही त्यावर म्हणू नाही शकत हे कसं काय वळण देतील तर, पण आजचा भाग खूप जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. म्हणजे पूर्णाजीने घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्वीसारख्या आता सायलीच्या हाती सोपवल्या आहे. आणि त्यानंतर इकडे साक्षीसुद्धा आता प्रियाला खरं सत्य तिचं जगासमोर आणण्याची धमकी देते. बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. सायली आणि विमल सगळी तयारी करत असते पूजेची, आणि सुभेदारांच्या घरात आज श्रावणातली पूजा असते. त्यानंतर आता पूर्णाजी विचारतात, विमल सगळी तयारी झाली ना? आणि प्रसादाचं झालं ना गं सगळं? त्यावर आता विमल म्हणते, हो, सायलीताईंनी सकाळीच प्रसाद बनवला. त्यानंतर आता कल्पना विचारते की अगं विमल, फळं कुठे आहेत? तर त्यावर आता सायली उत्तर देते, अहो आई, हे फळं आणायलाच गेलेत, येतीलच इतक्यात. पण मला हे समजत नाही प्रेक्षकांनो, सध्या एवढं होऊनही या दोघी आता डायरेक्टली सायलीसोबत का नाही बोलत आहे? असो, त्यानंतर तितक्यात काय होतं, आता अर्जुन येतो फळं वगैरे घेऊन. आणि आता फळं आणि जे काही हवं असतं पूजेसाठी ते अर्जुन आता ती पिशवी सायलीकडे देतो. आणि आता अर्जुन विचारतो, अजून काही हवं आहे का? मला सांग, मी लगेच आणून देतो. तितक्यात तिथे अस्मिता येते ना प्रेक्षकांनो, आणि ती म्हणते, मी लिस्ट देऊ का? मला ना डार्क चॉकलेट, भाकरवडी. आणि तितक्यात आता अर्जुन थांबवतो, अरे अरे अरे, पूजेबद्दल विचारलं मी, तुझी लिस्ट मला आता देऊ नको अस्मिताई. तितक्यात आता अस्मिता म्हणते, मला हवं आहे ना पण. आणि दोघेही इथे लुटुपुटूचं आपलं भांडण करू लागतात. तितक्यात आता कल्पना थांबवते दोघांना आणि म्हणते, एक मिनिट, तुम्ही दोघं भांडू नका आता. अस्मिता इथे येऊन बस बरं. त्यानंतर आता हे दोघं जण शांत होतात. आणि आता प्रताप म्हणतो, चला आता सगळेजण आले, आता गुरुजी आलेत की लगेच आपण पूजेला सुरुवात करूया. तर आता पूर्णाजी विचारतात कल्पनाला, काय गं, रविराज आणि प्रतिमा येणार नाही आहेत का? तर आता अर्जुन सांगतो की आजी, ॲक्च्युली मी सिनियरला फोन केला होता, पण आज प्रतिमा आत्याची सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट आहे, तर त्यांना आज नाही जमणार. त्यावर आता पूर्णाजी सांगतात कल्पनाला की तेवढा ना प्रसाद तू प्रतिमासाठी पाठवून दे हा घरी. त्यावर आता कल्पना म्हणते की हो हो. तितक्यात तिथे आता गुरुजी येतात, आणि अश्विन एका कोपऱ्यात असा दूर उभा असतो, जसा की हा या फॅमिलीचा हिस्साच नाही आहे, आणि त्याला सगळं हे नाईलाजाने पाहावं लागतंय. आणि त्याला हे अजिबात पटत नसतं, जे काही पूजा वगैरे चालली आणि सगळे जे काही आनंदी असतात, तर हा रागातच घराच्या बाहेर निघून जातो. हे सगळं बघून सगळे त्याला आवाजच देत राहतात, पण तो कोणाचंही बोलणं कानावर घेत नाही. आणि अस्मितासुद्धा म्हणते, अरे याला काय झालंय? त्यानंतर इकडे सीन शिफ्ट होतो. जेलमध्ये आता साक्षी खाली सतरंजीवर झोपली असते, तर ही प्रिया मस्त महाराणीसारखी टेबलवरती झोपली असते. तर आता साक्षी उठते आणि प्रियाजवळ जाऊन म्हणते, मला इथे झोपायचं आहे, तू तिथे जाऊन झोप, चल उठ. तर बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया काय करते, त्या टेबलवरती असं इकडे तिकडे बघते आणि म्हणते, इथे महिपत शिकरे असं काही नाव लिहिलेलं नाही आहे, तर तुझ्या बापाचा माल नाही, इकडे जा, तिकडे कोपऱ्यात जाऊन बस. तर आता साक्षी म्हणते या प्रियाला, जास्त माज आलाय का गं तुला? काय गं, थोडे दिवस या जेलमध्ये आपण एकत्र काय राहतोय, तुला मी काय तुझ्या लेवलच्या दिसली का? तर आता ही प्रिया लगेच उठून बसते आणि म्हणते, नाही नाही नाही, तुझी आणि माझी बरोबरी तर होऊच शकत नाही साक्षी, म्हणून तर मी इथे टेबलवरती आहे आणि तू तिथे जमिनीवर आहे. बापरे प्रेक्षकांनो, या प्रियाला तर जेलमध्ये गेल्यावर सुद्धा थोडासाही पश्चाताप नाही झालाय. तर असं आता इकडे साक्षी म्हणते प्रियाला, जास्त शहाणपणा करू नकोस हा प्रिया, मी तुझ्या इतक्या खालच्या लेवलला जाऊन अशी वागू शकत नाही, याचा गैरफायदा घेऊ नकोस, उठ जा आणि बस तिथे. त्यावर आता ही प्रिया म्हणते, नाही उठणार, काय करायचं ते करून घे. तितक्यात आता साक्षी म्हणते, असं नाही ऐकणार तू. आणि आता साक्षी प्रियाचा हात पकडते आणि तिला ओढू लागते. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ही प्रिया काय करते, ही प्रिया साक्षीसारखी ॲक्टिंग करू लागते आणि म्हणते, अण्णा अण्णा प्लीज मला वाचा. आणि या दोघींची आता खेचाखेची होऊ लागते, ही हिला इकडून ओढते आणि ती तिला तिकडून ओढते. तितक्यात प्रिया आता जोराचा धक्का देऊन देते या साक्षीला, आणि साक्षी तिकडे कोपऱ्यात जाऊन पडते प्रेक्षकांनो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. अश्विनचं आता असं वागणं बघून पूर्णाजी म्हणतात, काय करावं या मुलाचं, याला अजूनही वाटतंय की तन्वी निर्दोष आहे आणि आपणच चुकतोय. तर आता अर्जुन म्हणतो, इट्स ओके पूर्णाजी, सध्या तो रागात आहे, त्याचा राग एकदाचा शांत झाला की मी बोलतो त्याच्याशी, मग त्याला कळेलच. नाही करणार अर्जुन. असो, आता गुरुजी म्हणतात,
बरं पूजेला कोण बसणार आहे असं ते प्रतापला विचारतात. तर त्यावर आता प्रताप म्हणतो कल्पनाकडे बघून असा टोमणा मारत की कोणाची काही हरकत नसेल तर मला असं वाटतं की अर्जुन आणि सायलीने पूजेला बसावं. म्हणजे कसं आहे ना, घरातली निगेटिव्हिटी जी होती ती त्यांच्याचमुळे दूर गेली आहे. आणि त्यानंतर आता कल्पनाचा असा चेहरा बघून आता प्रताप पूर्णाजीला विचारतो, बरं पूर्णाई तुझं काय म्हणणं आहे, चालेल ना तुला? त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की हो हो चालेल ना. आता अर्जुन आणि सायलीला हे ऐकूनच आनंद होते आणि या दोघंही खुश होतात आणि पूजेला बसतात. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. साक्षीला खूप राग येतो कारण की प्रियाने तिला धक्का दिला असतो. साक्षी आता उठून उभी होते आणि प्रियाच्या एक थोपाडीत देते ठेवून. आणि प्रेक्षकांनो आता काय होतं, प्रिया आपल्या गालावरती असा हात ठेवते आणि साक्षी हसत असते. तितक्यात प्रिया सुद्धा सेम करते आणि एक आता साक्षीच्या ती कानाखाली लावून देते. आणि त्यानंतर आता ही प्रिया हसू लागते आणि मस्त आता त्यानंतर प्रिया अशी टेबलवरती महाराणीसारखी परत बसते. त्यानंतर आता साक्षी म्हणते, काय गं प्रिया तुझी हिंमत कशी झाली मला मारायची, तू विसरली आहेस का मी कोण आहे ते? आणि त्यानंतर आता प्रियाकडे बोट दाखवत आता साक्षी म्हणते, एका क्षणात मी तुझी वाट लावू शकते हा प्रिया. तुझी खरी ओळख जर का मी पूर्ण जगासमोर आणली ना तर तू कुठेच तोंड नाही दाखवू शकणार. मिस तन्वी रविराज किल्लेदार. त्यावर आता प्रिया अशी ॲक्टिंग करते घाबरण्याची आणि म्हणते, मी घाबरले पण मी काय करू, अरे सोपं आहे. आणि नंतर प्रिया म्हणते, तुला तो व्हिडिओ आठवतोय का मी केलेला, ज्यात तुमचे सगळे कारस्थानं रेकॉर्ड केली आहे, कसं तुम्ही मला तन्वी बनवलं. हां अरे हो, तुझ्या बापाची सगळी पापंसुद्धा त्यात रेकॉर्ड केली आहे. कसा किल्लेदाराचा ॲक्सिडेंट केला त्याने, प्रतिमाचा चेहरा जाळला, आणू का जगासमोर, चालेल का तुला साक्षी? बोल ना मिस साक्षी. महिपत शिखरे. आणि आता साक्षी आश्चर्यानेच बघू लागते आणि बिचारी साक्षी आता चुपचाप उठते आणि एका कोपऱ्यात जाऊन बसते. आणि ही प्रिया मस्त महाराणीसारखी टेबलवरती परत पसरून जाते. प्रेक्षकांनो इथे महिपत आपल्या गोडाऊनमध्ये खूप मोठी प्लॅनिंग करत असतो आपल्या गुंडांबरोबर. आणि तो आपल्या गुंडांना सांगत असतो, मी जे सांगितलं ते टाळक्यात शिरलं ना. त्यावर एक गुंड म्हणतो हो. तो महिपत लगेच आपला कोयता काढतो आणि त्या गुंडाच्या असं खांद्यावर ठेवतो आणि म्हणतो, दर वेळेला तू हेच म्हणतो आणि नंतर माती खाऊन येतो, या टाईमाला जर काही झालं ना तर लक्षात ठेव. तर आता हा गुंड घाबरत म्हणतो, नाही साहेब 100% तुमचं काम होणार. त्यावर आता महिपत म्हणतो, कामाचं नाही, काम नाही झालं ना तर स्वतःच्याच हाताने गड्डा करायचा आणि स्वतःला त्यात पुरून टाकायचं आणि वरून माती टाकून घ्यायची. माझ्यासमोर थोबाड घेऊन यायचं नाही, कळलं का? त्या अर्जुन सुभेदारला पूर्ण चेपल्याशिवाय माझ्यासमोर यायचं नाही आणि गप्प बसायचं नाही. त्यानंतर महिपत बाकीच्या 2 गुंडांकडे बघतो आणि म्हणतो, तुम्ही काय बघताय, सिनेमा चालू आहे का इथं, चला निघा पटकन. त्यानंतर आता महिपत चेअरवरती बसतो आणि आपला एक पाय समोर ठेवत महिपत स्वतःला म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुला असं वाटलं असेल तू जिंकला, पण यापुढे तुझे असे हाल करणार की तू बोलणार की मेलो तर बरं होईल. प्रेक्षकांनो इथे आपल्याला महिपतचं एक वेगळंच रूप पाहायला मिळते, म्हणजे नेक्स्ट लेवल. बघूया आता आपली पोरगी जेलामध्ये गेल्यावर आता हा पिसळलेला बाप काय करतोय ते आपल्या पोरीला वाचवण्यासाठी. आता महिपतने पाठवलेले सगळे जे गुंड असतात ते पटकनच अन्नपूर्णा निवास म्हणजे सुभेदारांच्या घरी जातात लपून छपून आणि तोंडाला मास्क वगैरे बांधलं असतं यांनी. आणि इकडे सुभेदारांकडे आतमध्ये पूजा सुरू होते. अर्जुन सायली दोघेही मिळून छानपैकी पूजा करत असतात आणि कल्पनालाही काही हरकत नसते, ती हात वगैरे जोडत असते आणि अस्मिता आता खूप खुश असते बघून. तर इकडे सुभेदारांकडे छानपैकी पूजा सुरू असते. तितक्यात महिपतचे गुंड आता गार्डनमध्ये जाऊन पोहोचतात. तर इकडे गुंडांना आता एक खिडकी दिसते प्रेक्षकांनो आणि आता अर्जुन आणि सायलीकडे आरती सुरू असते. सगळेजण आरतीसाठी एकत्र जमली असतात. तितक्यात एक चिठ्ठी घेत 2-3 दगड असे हे गुंड हाती घेतात आपल्या आणि एकाच दमाने त्या खिडकीला मारतात. आणि इकडे आरती संपल्याबरोबर ते दगड आत येतात आणि जोराचा असा आवाज होतो. तितक्यात आता सगळेच जण दचकतात आणि आता प्रताप म्हणतो, अरे हे काय, काच कशी फुटली? त्यावर आता पूर्णाजी सुद्धा घाबरलेले असतात आणि त्यामुळे अरे आपण घराच्या शांतीसाठी पूजा ठेवली ना आणि हे कसलं नवीन संकट आलंय आता. तितक्यात आता सायली म्हणते, मी बघते. आणि सायली पटकन पूजेतून आता उठून उभी होते. म्हणजे प्रेक्षकांना तशी पूजा आणि आरती झालीच असते. तर आता सायली उठते आणि अर्जुनला दगड आणून देते आणि म्हणते, अहो हे पा मला काय सापडलं, यात दगड आहे आणि कोणीतरी मुद्दामच मारल्यासारखं वाटतंय. तितक्यात अर्जुन आता हाती घेतो आणि त्यात एक चिठ्ठी असते प्रेक्षकांना. त्या चिठ्ठीवर लिहिलं असतं, अर्जुन आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची. पहिले तर अर्जुन म्हणतो, हे सगळं असं करण्याची हिंमत कोणाची झाली? आता सायली म्हणते, बघू काय लिहिलंय ते. आणि सगळ्यांसमोर आता सायली वाचून दाखवते. त्यात असं लिहिलंच असतं प्रेक्षकांना की अर्जुन आता वेळ आहे तुझी जीव घेण्याची. आणि आता हे ऐकून सगळेजण घाबरतात आणि पूर्णाजी तर म्हणतात, अरे बापरे. तर आता अर्जुन म्हणतो, मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि हा जो कोणी असणार ना त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. तर सगळेजण आता अर्जुनला थांबवतात आणि सायली म्हणते, तुम्ही बाहेर जाऊ नका, बाहेर किती माणसं असतील आपल्याला नाही माहिती. तर अर्जुन म्हणतो, मला काही होणार नाही आहे.
तर आता प्रतापसुद्धा म्हणतो अर्जुनला की अर्जुन, तू एकट्याने बाहेर जायचं नाही आहेस. त्यावर आता अर्जुनला कळतं की आता कोणीच मला बाहेर नाही जाऊ देणार. त्यावर आता अर्जुन म्हणतो थांबा, मीच फोन करतो इन्स्पेक्टरांना. आणि आता जे काही घडलं आहे ते अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना फोनवर सांगतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना सांगत असतो की मला तर वाटतंय की हे मैपतचंच काम आहे, मला त्या चिठ्ठीमध्ये एक धमकीसुद्धा आली आहे. आता फोन ठेवल्यावर अर्जुन सगळ्यांना सांगतो की तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका, इन्स्पेक्टर सावंतच येत आहे घरी आणि आय एम व्हेरी शुअर हे मैपतचंच काम आहे. इन्स्पेक्टर सावंत आल्यावरती ते लगेच ॲक्शन घेतील. आता कल्पना म्हणते अर्जुनला, अर्जुन हे बघ तू कुठेच जाऊ नको, इथेच थांब. तर आता अर्जुन म्हणतो मम्मा मी इथेच चाललो आहे बाहेर, इन्स्पेक्टर सावंत येत आहे, मला जावं लागेल. तर त्यावर आता अस्मिता पण म्हणते अरे अर्जुन ती माणसं खूप भयंकर असतील. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो कल्पनाला मम्मा आणि अस्मिताई काहीच होणार नाही, रिलॅक्स. आणि अर्जुन म्हणतो मी आलो. तितक्यात आता सायली थांबवते अर्जुनला आणि म्हणते अहो ऐका, तुम्ही असे एकटे बाहेर जाऊ नका, तुम्ही असे बाहेर गेलात आणि त्यांनी तुम्हाला काही केलं तर. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मग काय आयुष्यभर मी एकटाच असं घरी राहू का, एकटंच घरी बसून राहू का आयुष्यभर मी. त्यावर आता सायली म्हणते हे बघा तुम्ही बाहेर एकट्याने जाऊ नका, मी असं म्हणतेय, मी येते तुमच्याबरोबर हवं तर. तर आता अर्जुन म्हणतो अगं सायली तू काहीही काय बोलतेय. तर आता प्रताप म्हणतो सायलीला अगं सायली तू काळजी नको करूस, मी जातो त्याच्याबरोबर. तर आता पूर्णाजी म्हणते की हो प्रताप जा तू त्याच्याबरोबर. तर आता अर्जुन म्हणतो नाही डॅड नको, मी ऐका माझं कोणीही येऊ नका, मला काहीही नाही होणार. तर आता प्रताप थोडा दटावतो अर्जुनला आणि म्हणतो अर्जुन एकट्याने बाहेर जायचं नाही आहे, एकतर आपण दोघेही एकत्र बाहेर जाऊ नाही तर कोणीही बाहेर जाणार नाही आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो बरं चला. त्यानंतर अर्जुन आणि प्रताप बाहेर येतात आणि इकडे तिकडे असं बघू लागतात कोणी आहे का तो. त्यानंतर आता प्रताप म्हणतो इथे तर कोणीच दिसत नाही आहे, पण हे दगड मारून कोण गेलं असेल. त्यावर आता अर्जुन म्हणतो प्रतापला महिपतने हे फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी केलंय. साक्षी आता जेलमध्ये गेली आहे तर त्याचा राग तो असा काढतोय. तितक्यात प्रेक्षकांना तिथे आता इन्स्पेक्टर सावंत येतात आणि आता इन्स्पेक्टर सावंत विचारतात अर्जुन सर नेमकं काय घडलं इथे मला सांगाल का. तर आता अर्जुन सगळं काही ते सांगू लागतो की एक दगड कसा आतमध्ये आला खिडकीतून आणि त्यामध्ये एक धमकीची चिठ्ठी होती. त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत सगळं ऐकून घेतात आणि म्हणतात की ही धमकी आम्ही गांभीर्याने घेतो, तुमच्या कुटुंबियांची सगळी जबाबदारी आता आमची आहे, तुमच्या घराबाहेर 24 तास पोलीस सिक्युरिटी असणार आहे, त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर आता अर्जुन थँक्यू म्हणतो आणि प्रताप आणि अर्जुन आता आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यावर आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांचे कॉन्स्टेबल आपल्या घराबाहेर असणार आहे, सो आता काहीही काळजी करू नका. आता हे ऐकल्यावर सगळ्यांच्या जीवात थोडा जीव येतो आणि आता गुरुजी म्हणतात अर्जुनला की काळजी करू नका, यापुढे तुमचं सगळं मंगलच होणार आहे. बरं प्रसाद वाटून घेता का. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की हो कल्पना सगळ्यांना प्रसाद दे बाळा. त्यावर आता कल्पना म्हणते विमलला देऊ द्यात ना. तर आता विमल म्हणते की बरं मी देते आणि विमल लगेच जाते आणि प्रसाद घेते आणि आनंदाने सगळ्याला ती वाटू लागते. आता पूजा संपल्यावर प्रसाद वाटल्यावर गुरुजी तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता अस्मिताला खूप काळजी वाटत असते आणि अस्मिता म्हणते मला तर काळजीच वाटायला लागली आहे, पण नशीब पूजा नीट पार पडली. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात हो ना बाई. त्यानंतर आता सायली म्हणते नीट होणारच होती अस्मिता ताई, आपण ते चांगल्या कारणासाठी केली होती आणि घरात आनंद यावा म्हणून करत होतो, मग कशी अडचण येणार ना. आता अर्जुन सुद्धा खूप हसत असतो. तर आता पूर्णाजी म्हणतात सायलीला की घरात आनंद येण्यासाठी घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र असायला हवं ना गं. अश्विन आपल्या सोबत असं खटकून वागतो आणि त्याची बायको तर. आणि आता पूर्णाजी परत दुःखी होतात. तर आता सायली जाते पूर्णाजी जवळ आणि अशी पायाशी बसते पूर्णाजीच्या आणि म्हणते पूर्णाजी प्रियाचं वागणं तुम्हाला खूप लागलंय हे मला कळतंय, पण पूर्णाजी आम्हाला तिचा स्वभाव आधीपासून माहीत होता. ती आपल्या घरामध्ये सुभेदारांचा आदर्श सून बनायची फक्त नाटक करत होती, पण पूर्णाजी सत्य काही वेगळंच होतं. आणि पुढे आता सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही आठवून बघा, तिने तिचा मूळ स्वभाव खूप वेळा दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आता पूर्णाजी आठवण्याचा प्रयत्न करते आणि पूर्णाजीला सगळं आठवू लागतं की प्रियाने आता अर्जुन आणि अश्विनमध्ये किती मोठं भांडण लावलं असतं एकदा. त्याचसोबत आता प्रताप कल्पनाला सुद्धा सगळं काही आठवत असतं की ती कसं सांगत असतं की मधुभाऊंनी खून केला आणि तिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय वगैरे. आता प्रताप म्हणतो सगळ्यांना की खरं आहे मला आत्ता कळतंय काय झालं, आपण प्रतिमाची मुलगी म्हणून एक इमेज तयार केली होती आपल्या मनात, पण आणि त्या इमेजमध्ये आपण त्या तन्वीला बसवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मुळात तशी नव्हतीच आणि आता त्या इमेजला तडे जायला लागली. आता पूर्णाजी रडू लागतात आणि म्हणतात शेवटी तिने चखना चूरच केलाय, फक्त त्या इमेजचाच नाही तर आपल्या अपेक्षांचा सुद्धा. आता सगळेजण दुःखी होतात. तर आता सायली लगेच उठते आणि म्हणते आपण सगळं याबद्दल का बोलतोय बरं, अस्मिता ताईचं बाळपण हे ऐकत असेल हे विसरायला नको आपण, यापुढे फक्त आपण आनंदांच्या गोष्टी बद्दल बोलायला हवं. त्यावर आता अस्मिता म्हणते आणि हो माझं बाळ तर माझ्यासारखंच होणार आहे, हसरं आणि खेडकर. तर आता अर्जुन म्हणतो आणि खादाड.
शॉपिंगचं वेड असणारं आणि कोणत्याही गोष्टीवरती रुसणारं. त्यानंतर आता अस्मिता म्हणते गप्प बसा अर्जुन. तरी बरं, माझी आणखी थट्टा घ्यायला अश्विन नाही आहे ते. तर आता पूर्णाजी दुःखी होतात आणि म्हणतात तो तर आपल्यात नसतोच. आणि त्याचा आपल्याबद्दलचा गैरसमज तर वाढतच चाललाय. त्यावर आता अर्जुन म्हणतो आजी तो आपलाच आहे ग, आणि आपल्या माणसांपासून तो अजून किती रुसून बसणार आहे. आणि जी गोष्ट तुमच्या सगळ्यांना समजली ती त्यालाही समजेलच एक दिवस. त्यानंतर आता कल्पना म्हणते आम्हालाच उशिरा कळलं म्हणून तर इतकं नुकसान झालं ना. खरं तर या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे. आणि आता कल्पना प्रतापकडे बघते आणि म्हणते तरीही मला हे सतत सांगत होते की तन्वीचा स्वभाव ओळख, तिला इतकं झुकतं माप देऊ नकोस. पण मी आंधळी होते म्हणून नेहमी त्या तन्वीला पाठीशी घालत होते असं म्हणत आता कल्पना रडू लागते. आणि कल्पना म्हणते त्याच्याचमुळे आता आपल्या सगळ्यांना भोगावं लागतंय. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्ण आजी आता सायलीला म्हणतात की मी सुद्धा आता माणसं ओळखण्यात चुकले ग, आम्ही तर घरचा पायाच हलवायला निघालो होतो. पण सायली तू या घराला बांधून ठेवलंस आणि या घराची जबाबदारी सगळी फक्त मी तुलाच देते आणि तूच सांभाळू शकतेस. आणि आता सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि घरच्या सगळ्या चाव्या आता पूर्णाजी परत एकदा सायलीच्या हातात देतात. त्यानंतर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आता लपून छपून सायलीच्या बाहेर निघत असतो. आणि आता सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते तुम्हाला नाही कळत आहे का बाहेर नाही जायचं आहे म्हणून, असं का वाटतंय तुम्हाला की माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे म्हणून. त्यानंतर अर्जुन म्हणतो अरे मी ॲडव्होकेट आहे. तर सायली म्हणते पूर्णाजी आणि बाबांनी सांगितलं तरी तुम्हाला नाही कळत आहे का बाहेर नाही जायचं म्हणून. आणि सायली म्हणते तुम्ही ॲडव्होकेट नंतर आहात आणि माझे हो आधी आहात. आणि सायली आता आपला पल्लू घेते साडीचा आणि अर्जुनच्या हाताला आता तो तिचा पदरती बांधून टाकते आणि म्हणते आता जिथे मी तिथे तुम्ही. आणि दुसरीकडे आपल्याला आणखी एक महिपतचं वेगळं रूप पाहायला मिळतं प्रेक्षकांनो. आता महिपत एकावर एक खून करतोय भयंकर. ज्याने साक्ष दिली होती ना साक्षी विरोधात कोर्टात त्याला तर बांधून ठेवतात आणि त्यानंतर त्याला खूप मारायला लावतात बाकीच्या गुंडांना. आणि तो खूप रडत असतो आणि त्यात दुसरा त्याचा भाग घ्यायला जातो त्यालासुद्धा महिपत एका गोडीमध्ये ठार करून टाकतो. बघूया प्रेक्षकांनो आता महिपत काय काय नवीन करणार आहे ते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यासाठी पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. भेटूया उद्या एका अशाच नवीन धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय, टेक केअर आणि धन्यवाद.